पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम, तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 2 ऑगस्ट. सामान्य काळातील 18वा रविवार. पहिले वाचन यशया अध्याय 55 ओवी 1-3. प्रभू असे म्हणतो, अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा, या. पैशा वाचून आणि मोला वाचून द्राक्षरसाचा आणि दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता? ज्याने तृप्त होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होतो. कान द्या, माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळाचा करार करेन, म्हणजे दाविदाला देऊ केलेला अढळ प्रसाद तुम्हास देईन. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. तू आपली मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा पुरी करीतोस. दुसरे वाचन रोमकरांसपत्र अध्याय 8 ओवी 35-37-39. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? उलटपक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 14 ओवी 13-21. येशू योहान बप्तिस्माच्या मरणाची बातमी ऐकताच तेथून तरवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेला. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला कळवळा आला आणि त्याच्यातील दुखणेकरांस त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे आणि वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यांस जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या. ते त्यांना म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे माझ्याजवळ आणा. मग त्याने लोकसमुदायास गवतावर बसावयाची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी आणि ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया आणि मुले होतेच. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. येशू 5 भाकरी व 2 मासे घेऊन हजारो लोकांना अन्न देतो. ही केवळ चमत्कारी कृती नाही, तर देवाच्या प्रेमाची आणि उदारतेची खूण आहे. जेव्हा शिष्य म्हणाले की लोकांना निरोप द्या, तेव्हा येशू म्हणाला, तुम्ही त्यांना खाऊ घाला. येशू आपल्या हातून कार्य घडवून घेतो. आपण जे काही देवाला अर्पण करतो ते तो आशीर्वादित करून दुसऱ्यांसाठी भरपूर बनवतो. आपल्याकडे कितीही थोडेसे असले तरी ते प्रेमाने दिले तर मोठे काम करू शकते. आणि ही सुवार्ता आपल्याला सेवा, सहानुभूती आणि देवाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवण्यास शिकवते. प्रार्थना. येशू, माझे हृदय तुझ्यासाठी खुले ठेव आणि माझ्या हातातील थोडेसे अर्पण तुझ्या आशीर्वादाने भरपूर करून दे.